मित्रांनो, मी आताच एक ट्रिप उचलली त्रिमूर्ती ते कॉलेज रोड पर्यंत. तर त्रिमूर्तीतून निघताना ना असं झालं, मागून एक रिक्षावाला ठोकला मला. आणि ठोकला तर ठीक आहे, मी बघतो आता चला बाहेर काय झालं काय नाही. तुम्ही बघितलं असेल थोडा स्क्रॅच गेलेला आहे. पण मी पण त्या काकांना काय बोललो नाही, कारण वयस्कर होते रिक्षावाले काका. पण माझं काय म्हणणं आहे, ठीक आहे आम्ही पण कॉम्प्रोमाइज करतोय तुमच्यासोबत, पण मग तुम्हाला जर एखादा कॅबवाला ठोकला तर तुम्ही पण त्याच्यासोबत जास्त भांडणं नका करू. कारण कोणी हटकून पुढच्या गाडीला ठोकत नाही. इमर्जन्सीमध्ये असं होऊन जातं. त्यामुळे आम्ही जसं समजून घेतो ना, तुम्ही पण थोडं समजावून घ्या रिक्षावाल्यांना. बाकी माझ्यासोबत तर असं झालेलं आहे का, मला एका रिक्षावाल्याने फार इतके घोडे लावलेत ना चुकून ठोकल्यामुळं. आणि काहीच झालेलं नव्हतं एवढं तरी, पण त्यांनी लय मला बोलणे बसवले. पण मग मला तर 2-3 वेळा ठोकून जायले, म्हणजे एक रिक्षावाला बाकी दुसरे गाडीवाले. पण मी कसं म्हटलं, जाऊ दे आता, चुकून होतच राहतं एखाद्याकडून. आपण तर भांडण्याचा पाया नाही उभा करत, पण मग पुढच्या माणसांनी पण कधी भांडण्याचा पाय उभा नाही केला पाहिजे ना, आपण कधी चुकून त्याला ठोकलो तर.